कोकणातील असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी अवघे 10 दिवस राहिले ते म्हणजे आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी। तर 10 दिवसाच्या आतमध्ये हे सर्व जेवढे गणपती बाप्पांची जी काही जबाबदारी असेल ती त्यांना पूर्ण करायची आहे। त्याच्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये हे ना ही लगबग चालू होते म्हणजे बाप्पाची मूर्ती पूर्णपणे तयार करण्यासाठी। तर मंडळी तेच बघण्यासाठी आता आपण चाललो ते म्हणजे इथेच गावडे काकांची शाळा आहे, त्या गणपती बाप्पाच्या शाळेमध्ये। आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पा हे नव्या रूपात आपल्याला घरोघरी दिसणार आहे। ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करा। आता आपण थेट शाळेमध्ये आणि बघूया गणपती बाप्पाची वेगवेगळी रूपं। मंडळी गेले 2-3 दिवसापासून ना पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आपल्या खऱ्या अर्थाने कोकण बघा एकदम हिरवगार झालंय। आता आपण आलोय गावडे काकांच्या शाळेमध्ये। इथे आता बघूया आपल्याला गणपती बाप्पाची नवीन नवीन रूपं आपल्याला बघायला भेटणार आहे। सध्या बॉडी कलर वगैरे चालू आहे। तर आता आपण शाळेमध्ये आलोय आणि इकडे ओमकार वगैरे काका वगैरे, इकडे बघा बॉडी शेडिंग वगैरे चालू आहे। उद्या आता 10-12 दिवस राहिले आहेत बाप्पाच्या आगमनासाठी आणि आपल्याला एवढे ही सगळी जबाबदारी आहे ना ती आपल्याला पूर्ण करायची आहे। बघा आपल्या इकडे ना गणपती किती फुटापर्यंत येतात? आपल्या इकडे 4 फुटापर्यंत। आणि आपल्या इकडचे असतात की बाहेरचे पण येतात? ओके। आणि आपल्या इकडे कुठल्या मातीचे बनवतात? शाडू माती। आपले जवळपास इथे यायचे ना पीओपीचे नाही, एक पण नाही। आणि ते शाडू माती विरघळतात लगेच विसर्जनाच्या वेळी। आणि मित्रांनो आपला मित्र सुद्धा आहे ओमकार, काय करता तो? टचअप काढतोय ना। अजून आतमध्ये पण आहेत ना? हे बघा आपल्याला अजून त्याचं पूर्णपणे रंगवल्यानंतर पूर्ण गणपती बाप्पाचं खरं रूप आपल्याला दिसणार आहे, कारण प्रत्येक गणपती बाप्पाची रूप वेगवेगळ्याच रूपात आहे। बघा इकडे पण आहेत। आणि इकडे काय करतात बघा, काय घंटास थोडे दिवस राहिले भरपूर गणपती। इकडे किती आहे जवळपास गणपती? 53 आणि घराकडे 32। ओके, म्हणजे इकडे पण करते, इकडे मग तिकडे पण असतं? हा, हैसून जाऊन तिकडे घरी। म्हणजे आता रातभर झोप ना ते शेवटचे 10-12 दिवस? हो चालू असतं। मित्रांनो बघा भरपूर सारे गणपती बाप्पा इकडे। लेखणी वगैरे अजून का चालू आहे का आतमध्ये? थोडे झाले बघा। ओके, तुमचं गणपती इकडे असं आहे मग त्यांच्याकडे त्या शाळेत? ओके। मित्रांनो उद्या आहे गोकुळाष्टमी, त्याच्यासाठी आपल्याला श्रीकृष्णाची जी मूर्ती आहे ती तयार झालेली आहे। बघा इकडे अजून पण काम बाकी आहे। आणि इकडे लेखणी चालू आहे काय? सोनेरी चालू आहे इकडे। पूर्ण असं तयार झालेलं आपल्या इकडे मूर्ती नाही ना, की डोळे वगैरे उघडायचे? 2-3 झालेले आहेत ना। इकडचे झालेत काय? ओके। तर म्हणजे बघा अशी सुंदर मूर्ती आपल्याला बघायला भेटणार आहे। अजून सर्व मूर्तींचं सोनेरी वगैरे बॉडी कलर वगैरे त्या साईडला काम चालू आहे। आणि इकडे सुद्धा आहे बघा।
मंडळी हे बघा, इकडे सुद्धा अशी राजेश टाईपची मूर्ती आपण बघू शकते बघा. सुंदर अशी इकडे ना मूर्त्याच मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या रूपामध्ये आहे बघा. आपल्याला अशा मूर्त्या दिसत आहेत. वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्त्या दिसतात आहे बघा. मागची प्रभावळ बघू शकता, सुंदर अशी आहे बघा, त्याने डिझाईन केलेली आहे हे बघा. सुंदर अशी प्रभावळ आहे, मोर पिसाची आहे बघा. आणि अजून पण त्याच्यामध्ये कलर वगैरे करायचं आहे. भरपूर सारं काम बाकी आहे अजून. माझी कलर शेड वेगवेगळी मारलेली आहे ना आतमध्ये. ती कलर ही रे प्रभावळची. होय होय. का बोलता कॉपर म्हणजे पावडर असते. ओके. हा ह्या गणपती बाप्पाची प्रभावळ बघा. पाठीमागेची प्रभाव आहे ना, त्याला सर्व जेवढे आपल्या अष्टविनायक जेवढी गणपती बाप्पाची ज्या मूर्ती आहेत ना त्याच्या मागे बघा, ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा. ते आपल्याला एकदा प्रॉपर मूर्ती तयार झाली ना की आपल्याला क्लिअरमध्ये दिसणार. आता ते पूर्ण त्याला बॉडी कलर देण्यात आलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण ना मंगलमूर्ती आर्ट जी गावडे परिवार गणपती बाप्पाची शाळा चालवतात ते आता आपण बघायला आलेलो. सुंदर असे विविध रूपामध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्त्या दिसल्या. त्याचबरोबर अजूनही भरपूर सारं काम बाकी आहे. अवघे काही 10 दिवस राहिलेत आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आणि जे त्या ठिकाणी तयारी चालू आहे. तर मंडळी पावसाने सुद्धा हजेरी लावले. गेले 2 ते 3 दिवस पाऊस पडतोय. माझ्या मागे बघू शकता पाऊस पडतोय हे बघा. इकडे पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे. तर म्हणजे थोड्या दिवसांनी परत आपण त्या शाळेमध्ये जाणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला खरं रूप हे गणपती बाप्पाचं दिसणार आहे. म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तो बनता बाय बाय.